नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहोत कोहाचं सिरियल मॉड्यूल. कारण अनेक जण कोहाचं सिरियल मॉड्यूलमध्ये काम करताना मला आमचे युजर्स दिसत नाही आहे. काही प्रमाणामध्ये युजर्स फक्त सिरियल मॉड्यूलमध्ये काम करत आहेत. तर अनेक जणांना सिरियल मॉड्यूलमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. त्या अडचणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. सिरियल मॉड्यूल बघायला गेलं तर अतिशय सोपं आहे, पण त्याला स्टेप्स आहेत. त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. त्यानुसार आपल्याला त्या सिरियल मॉड्यूलमध्ये काम करता येणार आहे. ठीक आहे. सिरियल मॉड्यूल करत असताना आपल्याला 3 स्टेप फॉलो करायच्या आहेत. फर्स्ट स्टेप आहे ॲक्विजिशन, सेकंड स्टेप आहे कॅटलॉगिंग, थर्ड स्टेप आहे सिरियल्स. ठीक आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करत गेलो तर आपल्याला सिरियल मॉड्यूल करताना कसलीही अडचण येणार नाही. आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये जायचं आहे. कारण सिरियल, मॅगझिन, जर्नल हे आपण कोणत्या ना कोणत्या व्हेंडरकडून किंवा डायरेक्टली पब्लिशरकडून आपण घेत असतो. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा इथं न्यू व्हेंडर आपल्याला क्रिएट करायचा असतो. व्हेंडरमध्ये गेल्यानंतर जो व्हेंडर आपल्याला हे मॅगझिन, जर्नल सप्लाय करत असतो किंवा डायरेक्टली पब्लिशर आपल्याला सप्लाय करत असतो, तर पब्लिशरचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. ओके. आपण आता इथे एक टायटल टाकूया, इंटरनॅशनल जर्नल ऑफ LIS. फक्त मी असं नाव टाकलं, इंटरनॅशनल जर्नल ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स. तर एक नाव आपण जनरल नाव इथं टाकून दिलं. वेंडरचं नाव पण तेच आपण टाकूया. ठीक आहे. पोस्टल ॲड्रेस जे काय असेल, मुंबई वगैरे जे काय इथे टाका. त्याचा फिजिकल ॲड्रेस, फोन नंबर, वेबसाईट, अकाउंट नंबर, वेंडर टाईप, जे काय तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. कोणत्या माणसाबरोबर तुमचं कॉन्टॅक्ट आहे, त्याचा फोन नंबर, त्याचं पोझिशन काय, ईमेल ID वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. फक्त रिक्वायर्ड नाव आहे, नाव टाका आणि ॲड्रेस टाका, बस. सेव्ह करून द्या. वेंडर आपला इकडे सेव्ह होणार आहे. ठीक आहे. आता आपला वेंडर क्रिएट झाला, इंटरनॅशनल जर्नल ऑफ LIS. किंवा जो तुमच्याकडे पर्टिक्युलर व्यक्ती येत असेल त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला होमवर यायचं आहे. ठीक आहे. होमवर तुम्ही आले. होमवर आल्यानंतर आता तुम्हाला जे काही जर्नल तुम्ही घेत आहे त्या जर्नलची बिब्लिओग्राफिकल एंट्री करायची आहे. बिब्लिओग्राफिकल एंट्री म्हणजे काय, त्याचं टायटल काय, त्याचं एडिटर कोण, त्याचं पब्लिशर कोण, त्याचे पेजेस किती, किंवा त्याचं काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याची, ती आपल्याला इथे भरायची आहे. आपल्याला इथे न्यू रेकॉर्डच्या बाजूला ॲरो आहे, तिथे आपल्याला पुस्तकांसाठी आपल्याला बुक्समध्ये जायचं आहे. थिसिससाठी आपल्याला थिसिसमध्ये जायचं आहे. पण आपल्याला आता सिरियल म्हणजे मॅगझिन, जर्नलची एंट्री करायची आहे, त्यामुळे आपल्याला सिरियल्समध्ये जायचं आहे. ओके. सिरियल्समध्ये गेल्यानंतर छोटा फॉर्म आहे, बुक एवढा मोठा फॉर्म इथे नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथं पहिला जो रिक्वायर्ड फील्ड आहे ती फिक्स लेंथ कंट्रोल फील्ड, ती ऑटो आहे, ती आपल्याला ॲज इट इज टाकायची आहे. त्यानंतर जर आपल्याकडं ISSN नंबर असेल तर तो ISSN नंबर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर हे तुम्ही ISBN नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं क्लासिफाय करायचं असेल, क्लासिफिकेशन नंबर देऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्याला टायटल द्यायचं आहे. ठीक आहे. मी जस्ट एक टायटल टाकलं. त्याचा प्लेस ऑफ पब्लिकेशन समजा आपण मुंबई टाकलं. त्यानंतर इकडे पुन्हा आपण त्याला कॉपी केलं आहे, म्हणजे त्याचा पब्लिशरचं नाव पण आपण तेच टाकलेलं आहे. किंवा जर कुणी अजून एजन्सी असेल पब्लिशिंग, ती टाका. कधीसाठी आपण त्याला सबस्क्राईब करणार, 2025साठी करणार आहोत आपण. त्याला कॉपीराईट त्याचं 25 असणार आहे. दरवर्षी ते बदलत जातं. त्यानंतर जनरल नोट, इथे त्याची साधारण प्राईस किती असणार आहे, वर्षभराची त्याची वर्गणी सबस्क्रिप्शन प्राईस काय असणार आहे, समजा आपण इथं 2000 करूया. ठीक आहे. त्यानंतर इथे एडिटरचं नाव आहे. इथं आपल्याला त्याचं एडिटर टाकायचं आहे. तर आपण इथे मी एक नाव टाकून दिलं, शर्मा VS. ठीक आहे. आणि इकडे आयटम टाईपमध्ये
इथे आयटम टाईपमध्ये आपल्याला जर्नल सिलेक्ट करायचं. मॅगझिन असेल तर मॅगझिन इथं एंट्री करा आयटम टाईप्समधनं. ओके. किंवा जर आपल्याला जर्नल, आता हे जर्नल आहे त्यामुळे आपण जर्नल सिलेक्ट करणार आहे. ओके. तर इथपर्यंतची बिब्लिओग्राफिकल एंट्रीमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या चॅट बॉक्समध्ये यूट्यूबच्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल. सो तुम्हाला इथे फिक्स लाईन कंट्रोल फील्ड रिक्वायर्ड ती टाकली आहे. इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर आपण टाकला, ISSN नंबर. तर टायटल आपण इथे त्या मॅगझिनचं टाकलं आहे. त्यानंतर त्याचं प्लेस ऑफ पब्लिकेशन, जर्नलचं पब्लिशरचं नाव, त्याचं कॉपीराईट, इयर म्हणजे पब्लिशिंग इयर, प्राईज, एडिटरचं नाव आणि आयटम टाईप जर्नल. बस एवढं करायचं आहे आणि आपल्याला सेव्ह करून टाकायचं. ठीक आहे. तर हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे एक रेकॉर्ड ID भेटतो. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर जर्नलचा एक रेकॉर्ड ID भेटतो. तो रेकॉर्ड ID आपल्याला इथे एक आपल्याला लिहून ठेवायचा आहे फक्त. एक वेंडरचा पण रेकॉर्ड ID निघतो, तो आत्ता पण लिहिला नाही आहे, तर नो प्रॉब्लेम, तुम्ही नावाने पण सर्च करू शकता. सो रेकॉर्ड ID व्हेंडरचा पण आणि जर्नलचा, हे दोन्ही रेकॉर्ड ID असे तयार होतात. ते तुम्ही लिहून ठेवा तात्पुरते, नंतर त्याची काही उपयोग नाही आपल्याला, फक्त एंट्री करताना ते लक्षात ठेवायचे. बस आता 3 आहे. सो इथपर्यंत एंट्री झाल्यानंतर आपल्याला याला ॲक्सेशन नंबर वगैरे काही द्यायचं नाही आहे, फक्त रेकॉर्ड पेजला त्याला सेव्ह करायचं, सोडून द्यायचं. त्यानंतर थर्ड मॉड्यूलमध्ये यायचं. पहिला मॉड्यूल ॲक्विजिशन, सेकंड कॅटलॉगिंग, थर्ड आहे सिरियल्स. आपल्याला सिरियल्समध्ये यायचं आहे आणि इथे न्यू सबस्क्रिप्शनचं ऑप्शन तुमच्यासमोर आहे. तर आता आपल्याला सबस्क्रिप्शन करायचं आहे. सो मी तुम्हाला जसं सांगितलं की वेंडरचा ID रेकॉर्ड ID आणि बुकचा रेकॉर्ड ID आपल्याला इथं टाकायचा. ठीक आहे. आता मी जर्नलचा रेकॉर्ड ID 3 होता, तो मी इथे टाकला. आता सर्च फॉर वेंडर, वेंडरचा जर तुमच्याकडे असतं तर तुम्ही टाकून बघू आपण 2 आहे का. समजा जर त्याचं जर असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. बघा 3 टाकल्यानंतर इंटरनॅशनल जर्नल ऑफ LIS त्याने ऑटोमॅटिकली घेतला. आता मी इथं 2 टाकलेलं आहे, तर 2 जर असेल वेंडरचा तर तो घेईल, नसेल तर तो सोडून देईल. पण समजा जर आपल्याला नाही रिस्क घ्यायची तर आपण इथं सर्च फॉर वेंडर करा आणि इथं इंटरनॅशनल करून सर्च करा. तो काय करणार आहे, तो जर्नलचं तो जो काही वेंडर आहे तो शोधून काढून आणि त्याला आपल्याला चूज करायचं. तर आपल्याला काय करायचं, त्याचा वेंडरचा 1 होता आणि याचा 3 आहे रेकॉर्ड ID. तर हे रेकॉर्ड ID इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टाकलं तर तुमचं काम इथं वेळ वाचणार आहे. त्यासाठी इथं 1 आहे, याचा 3 आहे. आणि जर नसेल तर तुम्ही इथं सर्च रेकॉर्ड आणि सर्च वेंडरचे पण मॅन्युअली ऑप्शन तिथे आहेत. मॅन्युअलीसुद्धा तुम्ही जर्नलचं टायटल सर्च करू शकता आणि मॅन्युअली तुम्ही वेंडरचं नाव पण सर्च करू शकता. पण जर रेकॉर्ड ID ठेवलं तर तुमचं काम सोपं होणार आहे. मल्टिपल ज्यावेळेस तुमच्याकडे जर्नल असतील त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे रेकॉर्ड ID मस्टली तुम्ही तात्पुरता लिहून ठेवा. त्यानंतर पुढे आहे व्हेन रिसिविंग दिस सिरियल डू नॉट क्रिएट अन आयटम रेकॉर्ड. म्हणजे आपल्याला कसल्याही पद्धतीचं याचा आयटम रेकॉर्ड म्हणजे सेकंड पेज आपल्याला तयार करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, व्हेन देर इज ॲन इरेग्युलर इश्यू. सो आपल्याला काय करायचं आहे की इश्यू नंबर म्हणजे आपल्याला तो इश्यू नंबर ठेवायचा आहे, किंवा जर आपल्याला तो काढून टाकायचा इरेग्युलर असेल तर काढायचं असेल तर काढूही शकता, पण आपण कीप करूया सध्या. त्यानंतर कॉल नंबर तुम्ही टाकलेला असेल तो इथे येईल, नसेल तर सोडून द्या. इथे लायब्ररी सिलेक्ट करा, कोणत्या लायब्ररीसाठी तुम्ही सबस्क्रिप्शन करता. पब्लिक नोट, नॉन पब्लिक नोट ह्या तुम्हाला जर काही त्याच्याबद्दलचे लिहायचे असेल त्या लिहू शकता. पॅट्रॉन नोटिफिकेशन, प्रत्येक पॅट्रॉनला जर्नल ॲड झालं एखादं तर त्याचे नोटिफिकेशन जायला पाहिजे, तर तुम्ही यस इथे लिहा. त्यानंतर लोकेशन, तुम्हाला कुठे ठेवायचं ते लोकेशन तुम्ही ॲड करू शकता. ग्रेस पिरियड, समजा आता हे मॅगझिन 1 महिन्याचं आहे, मंथली आहे, तर मग याचं ग्रेस पिरियड किती असला पाहिजे, समजा 8 दिवस. 8 दिवसानंतर ते आपल्याला आलं पाहिजे. एक पब्लिश झाल्यानंतर 8 दिवसात आम्हाला भेटलं पाहिजे, तसं ग्रेस पिरियड तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर नंबर ऑफ इश्यू डिस्प्ले टू स्टाफ, आता हे किती येणार आहे, महिन्याला, वर्षाला 12. त्यामुळं आपल्याला किती अंक आले, इथं स्टाफला किती दिसले पाहिजे, पब्लिकला किती दिसले पाहिजे, 12 दिसले पाहिजे. त्यामुळे 12 करायचे. ठीक आहे, 12 केलं. तर ह्या पेजवर आता कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. इथं तर काही डाऊट असण्याचं कारण नाही आहे. सो इथं तुम्ही फक्त वेंडर ID टाका, रेकॉर्ड ID टाका, हे तुमच्यासमोर नावं येऊन जातील. ही मस्ट आहे ती नावं येणं. नसेल तर मॅन्युअली सर्च करा, मॅन्युअली रेकॉर्ड सर्च करा. ठीक आहे, भेटून जाईल. नाही तर लायब्ररी सिलेक्ट करा, पॅट्रॉन नोटिफिकेशन सिलेक्ट करा, इथे ग्रेस पिरियड टाका. वीकली असेल 2 दिवस करा, मंथली असेल 8 दिवस करा. तुमच्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर नंबर ऑफ इश्यू डिस्प्ले टू स्टाफ 12, नंबर ऑफ इश्यू डिस्प्ले टू
पब्लिक 12, देन नेक्स्ट. आता नेक्स्ट आल्यानंतर आता इथं सिरियलचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं. म्हणजे काय करायचं आहे, फर्स्ट इश्यू कधी येणार आहे, नॉर्मली आपण जानेवारी टू डिसेंबर करतो, तर फर्स्ट इश्यू आपला 1/1/2025. फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, तर ही मंथली असणार. वीकली असेल तर वीकली करा, क्वार्टरली असेल तर क्वार्टरली करा, डेली असेल डेली करा, जे असेल तसं तुम्ही करा. आता हे आपण अंक मंथली घेतलेला आहे, तर मंथली आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन लेंथ कशी असणार आहे, मंथ्समध्ये असणार आहे, 12 महिन्यांसाठी, तर मंथ्समध्ये 12 करा. त्यानंतर इथं सबस्क्रिप्शन स्टार्ट डेट तुम्ही 1 जानेवारी केली, ठीक आहे. सबस्क्रिप्शन एंड डेट तुम्ही 31 डिसेंबर 2025, म्हणजे वर्षाच्या शेवटीला संपणार आहे. त्यानंतर नंबरिंग पॅटर्न नॉर्मली काय असतं, अंक जर तुम्ही बघितला एखादा त्याच्यावर व्हॉल्यूम नंबर आणि इश्यू नंबर असतो. सो तुम्हाला काय करायचं, जो तुमचा पहिला अंक तुमच्याकडे येणार आहे किंवा आलेला आहे हातामध्ये, त्या व्हॉल्यूम, त्याचा काय व्हॉल्यूम, समजा त्याचा 51 नंबर व्हॉल्यूम आहे आणि त्याचा इश्यू नंबर मात्र एकच असतो. इश्यू हा 1 पासून ते 12 सुरू होणार आहे किंवा 1 पासून 52 असणार आहे. व्हॉल्यूम मात्र दरवर्षी 51, 52, 53, 54 असा वाढत वाढत जातो. सो आपण काय केलं आहे, व्हॉल्यूम नंबर 51, इश्यू नंबर 1, आता जो पहिला आलेला आहे तो. त्यानंतर इथं आपण टेस्ट प्रिडिक्शन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 12 महिन्यांचे 12 अंक इकडं ऑटोमॅटिकली तयार होतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याचे ते 12 महिन्यांचे 12 अंक इथं ऑलरेडी प्रिडिक्ट होऊन तयार होऊन जातात. आता याला आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट काम आपलं फक्त राहणार आहे, आलेलं जर्नल, आलेलं मॅगझिन फक्त रिसीव्ह, वर्षभर रिसीव्ह करत राहायचं आहे. तर हे टास्क आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला असणार आहे फक्त, त्याच्यानंतर आपल्याला हा टास्क करायचा नाही आहे, फक्त रिसीव्ह करायचं आहे. सो इथपर्यंत तुमचं सबस्क्रिप्शन कंप्लीट होतं. याला सेव्ह सबस्क्रिप्शनचं ऑप्शन भेटतं, सेव्ह करून टाका. तर आता काय झालं, तुमचं सबस्क्रिप्शन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे तुमचं जर्नल हे सबस्क्रिप्शन झालेलं आहे. आता त्याचं तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता, इथं त्याची इन्फॉर्मेशन सगळी माहिती दिसते. त्याचं प्लॅनिंग काय आहे, कसं आहे तुम्हाला दिसतं. 12 महिन्यांचं प्लॅनिंग आहे. पहिला व्हॉल्यूम नंबर 51 पासून 1 असणार आहे. इश्यूज त्याचे पहिला एक्सपेक्टेड आहे, तो अजून आला नाही आहे. समरी त्याची तुम्हाला इथं दिसत जाणार आहे, ठीक आहे. तर आता हे तुमचं पूर्ण सबस्क्रिप्शन प्रोसेस कंप्लीट झाली. आता ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पुढे काम आहे दर महिन्याला त्याला रिसीव्ह करायचं. सो तुम्ही कसं रिसीव्ह करणार, तर तुम्हाला सिरियल्समध्ये जायचं आहे. सिरियल्समध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इकडे ॲरो भेटेल, सर्चचा ॲरो भेटेल. सर्च करा, तुमच्याकडे जेवढे सिरियल असेल ते लाईनशीर तुमच्या खाली 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 येणार आहेत. आता हा आपला इंटरनॅशनल जर्नल ऑफ LIS, याच्यावर टिक करून घ्या. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिसीव्हचं ऑप्शन भेटणार आहे. रिसीव्ह, आता तो पहिला अंक आपला काय एक्सपेक्टेड दाखवतो आहे, आता तो आपल्याला अराईव्ह करायचा आहे. तेव्हा का इथे व्हॉल्यूम नंबर 51, इश्यू नंबर 1, 1/1/2025ला पब्लिश झाला आहे. एक्सपेक्टेड ऑन कधी होता, तो साधारण 1ला झाला, म्हणजे 22 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत आपल्याकडे आला पाहिजे. तर आपण तो आला आहे का नाही आला आहे, लेट झाला आहे, मिसिंग झाला आहे, क्लेम करायचा आहे, नॉट अवेलेबल, डिलीट, काय तुमचं जे काय स्टेटस असेल ते स्टेटस त्याला देऊन द्या. मी समजा अराईव्ह केला 22/1/2025ला, तो अराईव्ह झाला. त्याच्याबरोबर समजा सप्लिमेंटरी इश्यू आलेला आहे, कदा काय आलेलं ते तुम्ही टाकू शकता, ठीक आहे, आणि त्याला सेव्ह करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक जर्नल, प्रत्येक अंक अशा पद्धतीने तुम्हाला एक एक अराईव्ह करत करत जायचं आहे, ठीक आहे. तर आता पुढचा जो आहे तुम्हाला तो इथे एक्सपेक्टेड दाखवतो आहे 1/2/2025चा. तर परत तुम्ही रिसीव्हमध्ये जाऊ शकता आणि परत मग तो 1/2/2025चा कधी आलेला आहे, समजा 13 तारखेला आलेला आहे, तो अराईव्ह झालेला आहे, किंवा तो समजा हा मिसिंग आहे, आलाच नाही आहे, मग सेव्ह करून टाका. तर मग असं तुम्ही वेगवेगळे स्टेटस किंवा जे काही अवेलेबल स्टेटस असेल तो देऊन तुम्ही त्याला ॲज इट इज त्याची एंट्री तुम्ही तुमच्या रेग्युलर डेटाबेसमध्ये करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने हे तुम्हाला रिसिव्हिंग करायचं आहे. रिसिव्हिंग झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी त्याला रिन्युअल करावं लागेल, कारण की एक माहिती तर बिब्लिओग्राफिकल आपल्याकडे आहे, तर फक्त दरवर्षी त्याला रिन्यू करायचं आहे. रिन्यू पुढचा कधीपासून कधीपर्यंत पुढं करायचं आहे, स्टार्ट डेट आणि किती महिन्यांसाठी करायचं ते टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सो ते पुढच्या वर्षीसाठी 2026साठी तो ऑटो रिन्यू होऊन जाईल. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट असायचं कारण नाही आहे. तर रिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर त्यात काही एडिट करायचं असेल तुम्ही एडिट करू शकता. आणि जर हा अंक तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे नाही पाहिजे, 26मध्ये हा अंक तुम्हाला नाही घ्यायचा आहे, तर तुम्ही याला क्लोज करून ठेवू शकता. आणि भविष्यात कधी वाटलं तुम्हाला हा अंक परत तुम्ही सुरू करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही त्याला रिओपन परत करू शकता, ठीक आहे.
सो अशा पद्धतीने हे सिरियलचं सगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणीच भेटणार आहे. ओके, आता रिन्यू बघा एक्सपायर सून आहे, रिन्यू दिस सबस्क्रिप्शन तुम्हाला असं येणार आहे दरवर्षी. आणि तुम्ही 1-1-25 होतं, तुम्ही आता 1-1-26 करू शकता आणि तिथून पुढे तो 12 महिन्यांसाठी तुम्ही त्याला सबस्क्रिप्शन करू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला ज्यावेळेस तो संपल तसं तुम्हाला इथं मेसेज येत जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचं प्लॅनिंग तुम्ही इथं चेक करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं त्याचे इश्यूज किती आत्तापर्यंत आलेत, अराईव्ह किती झाले, मिसिंग किती आहेत, त्यानंतर स्टॉप आता समजा इथून पुढं काही आले नाही आहेत, त्याचं समरी तुम्ही रिसीव्ह किती झाले, मिसिंग किती झाले, असं पूर्ण माहिती तुम्हाला इथे त्याची भेटणार आहे. आणि त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला आम्ही रिपोर्टमध्ये तुम्ही त्याचे रिपोर्ट काढू शकता. ठीक आहे, तर त्याचे किती मॅगझिन तुमच्याकडे आहेत बघा, की त्याची लिस्ट तुम्हाला इथं दिसणार आहे. जेवढे अंक जेवढे मॅगझिन तुमच्याकडे त्यांची लिस्ट तुम्हाला इथं दिसेल. आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला कधीपासून त्याचं सबस्क्रिप्शन स्टार्ट डेट का, एंड डेट काय, त्याचे एक्सपायरी झाले का, क्लोज झाले का, याची तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला इथे या रिपोर्टमध्ये भेटेल. आणि अजूनही काही सिरियल संदर्भातले रिपोर्ट्स आम्ही बनवत आहोत, तर ते तुम्हाला लवकरच रिपोर्ट मॉड्यूलमध्ये ते रिपोर्ट्स भेटतील आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सिरियलमध्ये अजून जास्त एक्सप्लोरेशन करू शकता. सो अशा पद्धतीने कोहामध्ये सिरियल मॉड्यूल आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून हा सिरियल मॉड्यूल करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर काही अडचण आली तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यानुसार मी तुम्हाला माझ्या वेळेप्रमाणे त्याला उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कोहाचे नवनवीन व्हिडिओज अजून तुम्हाला जर हवे असतील, सो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.